महिने ब्लॉग बरेच दिवस झाले ब्लॉग आला नाही, कारण का बिझी शेड्यूल होतं, फूडसूट कॉलेज जायचं. तर आता आज आम्हाला टाईम भेटला निवांत आणि कॉलेजला सुट्टी वगैरे मारून एन्जॉय करण्यासाठी. तर आज निघाले माऊली फिरायला. चला तुम्हाला माऊली. तर गायच आता आम्ही चाललोय वरती चढायला सुरुवात केली आम्ही, आणि आम्हाला गेटनी एंट्री दिली नाही. बघ हाय कर फॉरेस्ट लोकांना एंट्री दिली आम्हाला हाकलला गेटवर. तर आम्ही चाललो दुसऱ्या रस्त्याने. आता बघू किती पडतो धडपडतो आम्ही. आता गाड्या लावल्यात पार्किंगला आणि निघलो आम्ही. मागे मामी दिदी आहे ते थांबल्यात. मामा मी चाललोय पुढे. चला कंटिन्यू करा. गाईज आता आम्ही पोहोचलो इथं सरळ ट्रॅकवरती, आणि बाकीचे सगळे खाली आहेत. हे आहे करा मामी आहेत, एवढी जण आहेत. चला गाईज एक पॉईंट जवळ आलो आम्ही, आणि घामाघूम झालोय अक्षरशः. फुल चढाई बेकार आहे, आणि एवढं थंडीमध्ये जरी घाम फुटलाय. येऊ शकता तुम्ही पण माऊलीला, तुम्हाला थंडी वाजत असेल तर. गाईज हे माऊलीचे रहिवासी म्हणजे आमचेच नातेवाईक तर आम्हाला भेटलेत. हां मुठेवरचेच गिंदोड. चला अजून वरती जायचं आम्हाला, आणि टॉमी पण आहे आपल्यासोबत. गाईज अशाच एका लोकेशनवरती येऊन थांबलो आम्ही असं फोटोशूट करायला. धुकं आहे त्याच्यामुळं काय एवढं क्लिअर येत नाही. अजून वरती पण धुकं आहे बरंचसं. बघू वरती गेल्यावरती आता काय दिसतंय का नाही आपल्याला काय. चला ओके बाय बाय. गाईज आता दुसऱ्या पॉईंट जवळ येऊन पोचलोय, पण वरती नुसतं धुकं आणि धुकंच आहे. बघू अजून पुढे जाऊ, काही बघायला भेटलं तर दाखवतो तुम्हाला. पण चार साईडला धुकं आहे. चला तुम्ही असंच कंटिन्यू करा. जातो आम्ही वरती. घामाघूम झालं अख्खं सगळेच. सगळ्यांना वाटलं वरती थंडी असेल. दिदी तर एक जॅकेट घेऊन आले, ते जॅकेट काढून ठेवलं तिने. चला कंटिन्यू करा आता. गाईज नॉर्मली वरती आलं आहे. फॉग बघू शकता किती आहे, काय दिसत नाही, फक्त फॉग आणि फॉग आहे खाली. गाईज तुम्हाला धुक्याची चादर दाखवतो. हे बघा नुसतं धुका, बस चारों तरफ बस कोरा ही कोरा. गायच आम्ही अख्खा याच्यामध्ये आले धुक्यामध्ये, गायब झाले. मामा मामी दिदी निसता सगळीकडे दुकान दुकान दिसते. धुका धुका हवा हवा. तर गायच तुम्हाला लोकेशन दाखवतो. अशा लोकेशनवरती आलो आम्ही. इथून चढलो आम्ही इथून, आणि इकडं पुढं असं आहे. तर आम्ही बघते मामा त्यांची वाट व खाली गेले. मग दिदी येशील का परत? दम नाही लागला? माझी अवस्था बघू शकता बघा, घामाघूम झालं मी पण. चला अजून आमचं वरती चढचं बाकी, आणि धुका काय कधी कमी होत नाही अजूनपर्यंत. बघू तरी पण कमी झालं तर नशिबात असलं दिसेल. धुकं साईडला गेलंय. गाय जिथं फोटोशूट चालू आहे, आणि या साईडला तर काही दिसत नाही, आणि या साईडला पण काही दिसत नाही. पूर्ण धुकाचे, आणि आम्हाला एवढं वरती चढायचे. इथे वरती चढायचे आम्हाला. आता इथं फोटोशूट चालू आहे. चला बघू अजून पुढे जाऊ. एवढं चढून जायचं आम्हाला इथून. रस्ता दिसतं का इथून जायचं असं. गाईज अशा पॉईंटवरती आलो आम्ही. असं झाड आहे इथून, वरती काही दिसत नाही. आता परत धुका आलाय. काहीतरी अपेक्षा आहे वरती गेल्यावरती दिसेल. थोडा धुका गायब होईल, साईडचं झालं थोडं गायब. चला यांचं फोटोग्राफी करू. तर गाईज आम्ही इथं शिडीजवळ येऊन पोचलोय. नाही बघा फेस दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा. धुका म्हणून दिसत नाही एवढं. हा बघा इकडे आम्ही पाण्याच्या टाकीजवळ आलोय. आधी याला पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचं. गाईज तर आम्ही आलो मंदिराकडे. तर तुम्हाला दाखवतो मंदिराकडे कसं आहे. फुल स्लिपरी असतंय. हे नीट या रे नीट या. हा हाय गायच नाही, बघू नये खाली बघू नये. महादरवाजाकडे इथं खाली आहे. जिथं पाण्याचा टाका आहे, मस्त पियाचं शुद्ध पाणी आहे. आणि इथं आम्ही महादरवाजाच्या जवळ येऊन पोचलोय. खाली जाऊन दाखवतो तुम्हाला खाली नंतर. चला इथंच काढायचा हाच सीन बघायला लागला. हाच पॉइंट आहे. हा ना
इथं फोटोशूट, परत एकदा फोटोशूटचं काम चालू आहे. फोटोग्राफर आमचा मनोज कारेट फ्रॉम वाडा. गाय आम्ही आलो मोठ्या महादरवाज्याजवळ. आतमध्ये काही दिसत नाही, धुका आहे अख्खा. काय काय आणलं आपण? चिप्स क्रॅकजॅक, चिवडा आहे, बिस्किट. चला आम्हाला कल्याण दरवाजाजवळ. आता कल्याण दरवाजा दिसत नाही, धुकात दिसतं फक्त फॉगच दिसतंय. कल्याण दरवाजा दिसतच नाही. कल्याण दरवाजा काय दिसतंय? काय दिसत नाही. दिसला ना भाग, एवढा खर आहे, एवढा खाली आहे, नाही दिसत तो. कायच खाली पण काही दिसत नाही, वरती पण काही दिसत नाही. मस्त गार लागतं एकदम. चला आज आम्ही चाललो हनुमान मंदिराच्या इकडे. परत कायच आम्ही तर वरती आलोय नवरा नवरी पॉईंट बघायला. तर बघू आता 10-15 मिनटं, 1 तास अजून जिथं किती वेळ थांबायला लागेल तेवढं थांबू आम्ही आणि पॉईंट बघूनच जाऊ. कारण मागच्या टाईम आता तेव्हा ब्लॉग शूट केला नव्हता, तेव्हा पण आम्ही पॉईंट मिस केलेलं बघायचं. थोडंसं दिसलेलं नंतर काय दिसलं नाही. आता बघू, आता प्रॉपर बघून जाऊ. फॉग बघ किती. गाय आम्ही सगळं फिरून आलो आणि धुक्यामुळे आम्हाला काय दिसलं नाही. तर आम्ही आज चाललो भाजी गावसाला. चला भाजी तरी गावसून घरी घेऊन जाऊ, काहीतरी फायदा होईल ना माऊलीला आल्याचा. गायच आता आमचा झाला ट्रेक कम्प्लीट करून. भाजी होत असते काय बघायला भेटलं नाही. बघू नेक्स्ट टाइम परत एकदा येऊ. तर चला हा ब्लॉग मी एंड करतो. आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या आता पावसाळा चालू झाला आहे, नवीन ब्लॉग येतीलच. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये.